नमस्कार. नमस्कार. संभवामी युगे युगे या फेसबुक पेजच्या ॲडमिनचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते. मिनलताईंचे स्वागत करते आणि आजच्या या निरूपणाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति मनोनिवृत्ति परमोपशान्ति. सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ. आपलं काल जे विवेचन चाललंय ते एका गोष्टीच्या आधाराने घेतोय. म्हणजे एक प्रसंग जो रामायणातला आहे. आता आपल्याला दर्शन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मग समजून घेण्यासाठी शीतावरून भाताची परीक्षा जसं म्हणतो तसं आपण एका गोष्टीवरून कितीतरी गोष्टींचा विचार करू शकतो की ही गोष्ट अशी आहे, याचा अर्थ असा आहे, हा प्रसंग असा घडला. असं जेव्हा आपण म्हणतो, जर ती दृष्टी मिळाली, आपण म्हणतो ज्ञान मिळालं ती गोष्टीचं, तर आपण त्या गोष्टीतून अनेक गोष्टींचा अर्थ आपण काढू शकतो. प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगायची गरज पडत नाही. तसं ती कालचा जो प्रसंग चालू आहे वालीचा, त्या ठिकाणी शंकर भाष्य ऐकतोय आपण आणि मूळ मुद्द्याकडे जेव्हा वळतो तेव्हा शंकराचार्य काय म्हणतात, ती घटना कशी आणि मुख्य गोष्ट म्हणजे रामाचंच का. कारण राम धर्म आहे, राम सत्य आहे आणि सत्य एकच आहे. ते अद्वैता तत्वज्ञान आपल्याला शिकायचं असेल म्हणून रामायणामधला एक प्रसंग केवळ घेतोय, तोच संपत नाहीये. त्याचंच दर्शन घेणं कठीण आहे. म्हणजे प्रसंग गोष्ट पटपट संपवणे आवश्यक नसतं की गोष्ट आपली ऐकली आणि संपली, ती समजली नाही तर काय फायदा. आणि या पुढे जाऊन शंकराचार्य म्हणतात की समजून सुद्धा चालणार नाहीये, ती पण अविद्याच आहे. इतकं पुढे नेत आहेत ते. म्हणजे रामायणाचा मोठा प्रसंग, रामायण एवढं मोठं जे आपल्या आवडीचं आहे, त्याच्यातला एक प्रसंग आणि त्याच्यातला एक प्रसंगावरती 2 दिवसापासून चर्चा चालली आहे. ती जर समजली, ती चर्चा कशाबद्दल आहे, त्याच्या प्रकारचे सगळे प्रसंग आपल्याला समजतात. हे किती वैशिष्ट्य आहे आपल्या बुद्धीचं. आणि तसा विचार करून जो विचार करेल तो अविद्येच्या मार्गाने म्हणजे सत्यापर्यंत पोहोचेल. आधी अविद्या मानलं त्यांनी, कारण आपण मानणंच कठीण आहे ना. मग शंकराचार्यांचं निर्णायक वचन त्या ठिकाणी, शंकराचार्य म्हणून सत्याकडे वळायचं आहे आपल्याला, द्वैतांमधली भक्तिमार्ग बघायचा नाही म्हणून सत्याकडे वळत असताना रामा इतकं उदाहरण काय असू शकतं रामापेक्षा. म्हणजे अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम असं म्हणतो. म्हणजे त्याचा भक्त आहे म्हणून नाही, राम सगळ्यांचाच आहे, राम सत्य आहे, राम धर्म आहे. त्यामुळे त्याच्या जीवनातला एक प्रसंग जर इतका आपल्याला विचार करायला भाग पडतो, म्हणजे ती समज आपल्या मनामध्ये आली ना, तर त्या समजेप्रमाणे आपण सगळे दृष्ट मनाने दर्शन करू शकतो त्या दृश्यातून की कशासाठी हा प्रसंग घडला.
आणि त्या घडण्यातून आपल्याला काय समजलं, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे ते. मग त्यांनी सांगितलं सुरुवातीला धर्माचा अधिकार जो आहे ना तो विवेकामुळे मिळतो. धर्म आहे आमच्याजवळ म्हटलं तर तुमच्याजवळ ज्ञान आहे, पुस्तकं आहे, एवढे मोठे ग्रंथ आहे, पारायण आहे, त्यांनी अधिकार नाही मिळणार आत्मकल्याणाचा. बरं, आपण आत्मकल्याणाच्या आणि दर्शनाबद्दल जर बोलत असू तर त्यांनी तो अधिकार मिळणार नाही आहे. तो मिळणार आहे धर्माचा अधिकार फक्त विवेकाने. आणि विवेक कुठून मिळतो? विवेक आपल्याला बुद्धीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या कृपेने मिळतो, पूर्वपुण्याईने मिळतो. आणि पूर्वपुण्याईने त्या सत्याच्या मार्गाने जेव्हा जातो तेव्हा तो अनुभव येतो. आणि तो अनुभव आणि तो विवेक जर आपल्या मनामध्ये असेल तर बाकी त्याला अधिकार मिळतो धर्माचा. आणि तो धर्म आहे. म्हणजे धर्म हा शब्द सुद्धा आपण धार्मिक जेव्हा म्हणतो तेव्हा धार्मिक म्हणजे पुस्तक वाचणारा, सदाचरणी एवढा मर्यादित तो देहापुरता आहेच. पण त्या देहाच्या पुढे जर जायचं असेल तर धर्माचा अधिकार कोणाला मिळतो? तो अधिकार मिळतो जो विवेकाने स्वतःला विवेकाला स्थापन करतो. भगवंत हृदयस्थ आहे. हृदयामध्ये भगवंताला स्थापित करणं सोपं नाही. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे असं म्हणत असताना आपली कृती कशी होते? आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. जे जे करीन ते शंभूचं आराधन. आणि दुसरंही कारण आहे रामाचं सांगण्यासाठी. कारण राम म्हणजे शंकर, शंकर म्हणजेच राम. मग एक धर्म आहे आणि एक असं तत्व आहे की ज्याला पकडता येत नाही. हे सगळं रूपामध्ये रामाला आपण पकडू शकतो. मग ह्यासाठी राम तत्व ह्या दृष्टीने घेतला गेला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असला पाहिजे तरच आपल्याला ते पटतं ना. मग तो अधिकार कोणाला मिळतो? शंकराचार्य निर्णायक वचनामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये म्हणतात की अधिकारक खलु धर्माणाम विवेक एव न देह जाती. देह जातीवर अवलंबून नाही. आपला वालीवर चालू आहे ना, तर देह जातीवरती अवलंबून नाही. सगळेजण म्हणाले की पशु म्हणजे तुम्ही काय शिकार केली का, त्याची शिकार करणं चांगलं आहे का वगैरे वगैरे ते त्यांच्या आरोप लावले. त्याच्यावरती म्हणतात की अधिकारक खलु धर्माणाम विवेक एव न देह जातीही. धर्माचा अधिकार विवेकामुळे मिळतो, देहामुळे मिळत नाही. तो देह धर्म कार्य करतो म्हणून त्याला अधिकार आहे असं नाही. त्याच्या मनातला हेतू काय आहे? मग हेच तर भगवद्गीतेमध्ये भगवंतही म्हणतात आहे की तू मार, सगळ्यांना मार, तुझे आपले लोक जरी असतील तरी मारायचं काम तू कर. तुझा हेतू काय आहे तो महत्वाचा आहे. तू मारण्याला पाप लागणार नाही. म्हणजे पाप काय देहकर्माला लागलं का? त्याच्या नाही. उलट कृष्ण म्हणतोय की तू मी सांगतो म्हणून कर. मग ते तुझं पाप कसं? धर्म आहे. आणि त्या धर्माचरण ते धर्माचरण आहे. मग धर्म कोणता? की धर्म म्हणजे हा फक्त अधिकार विवेकामुळे मिळतो. आणि विवेक आतमध्ये असायला पाहिजे. आतमध्ये विवेक असेल तर ते कृत्य कोणत्या हेतूने केलं याची नोंद आतमधल्या आतमध्ये होते. आणि तो धर्म ठरतो किंवा अधर्म ठरतो. अधर्म ठरतो किंवा धर्म ठरतो. म्हणून राक्षस, वानर, पशु, देह कोणताही असू दे, राक्षस, वानर, पशु. आता राक्षस म्हणजे विभीषण. मग यांचा अधिकार जर सगळंच जर एकसारखे जर करायचे ठरवले असते तर विभीषण त्या ठिकाणी त्यांच्याच कुळातला आहे ना, रावणाच्याच कुळातला आहे. मग त्यांचा मग काय म्हणलं, वानर नाही, राक्षस नाही, नंतर कोणतेच नाही, देह पशु देह नाही. जर त्यांच्याजवळ विवेक असेल तर ते धर्माचरण करतात. जर त्यांच्याजवळ विवेक नसेल तर ते अधर्मच आहे. आणि धर्माचरण करून सुद्धा ते आत्मकल्याणापर्यंत जात नाही, फक्त अविद्येपर्यंत आले असं म्हणतो. म्हणून त्याचा नाश झालाय. मग तो आणि देह असून विवेक नसेल तर तो अधर्म ठरतो. देह आहे मनुष्याचा पण तो विवेकी नसेल तर तो अधर्म ठरतो. ज्या स्पष्ट कल्पना झाल्यानंतर विवेक चूडामणीमध्ये म्हणतात आहे देहोयम कर्मजालस्य क्षेत्रम भवती केवलम. म्हणजे आणि विवेकहीन पुरुष पशुरेव न संशय. म्हणजे विवेक चूडामणीमध्येही म्हणतात, ब्रह्मसूत्रामध्येही म्हणतात. काय म्हणतात? अधिकारक खलु धर्माणाम विवेक एव न देह जाती. नंतर दुसऱ्यांदा म्हणतात देहोयम कर्मजालस्य क्षेत्रम भवती केवलम विवेकहीन पुरुष पशुरेव न संशय. जर विवेक नसेल त्याच्याजवळ तर त्यांनी कितीही धर्माचरण केलं तरी पण तो अधर्मच ठरला जाईल. कारण तो अधर्म काय आहे ते शिकवतायत ना. धर्माचा अवतार समोर आहे रामचंद्र. मग ते छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता इतकं गोड आहे. म्हणजे अंगदाला जेव्हा राज्याचं तेव्हाचं शंकराचार्यांचं भाष्य पहा कसं आहे. त्यातून छोट्या छोट्या गोष्टी कल्पना आपल्याला येते. मग विवेकहीन पुरुष असेल मग देह हे केवळ कर्माचं क्षेत्र आहे. मग आता आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम.
माझ्या प्राणामध्ये, माझ्या शरीरामध्ये तो प्राण त्याचं गृह आहे. म्हणून जे जे माझं कर्म होईल ते सगळं त्याचं म्हणून समजून जर केलं तर तो धर्म आहे. आणि हे सगळं मी म्हणून जर केलं तर तो अधर्म आहे. अधर्म म्हणण्यापेक्षा कल्याणापर्यंत जाणार नाहीये. मग देह हा केवळ कर्म करू शकतो. म्हणून आपण म्हणतो गंगेचं स्नान केलं तर देहशुद्धी झाली. मन कुठे आहे ते महत्वाचं आहे ना. मग मन ज्या ठिकाणी असेल तरच ती देहशुद्धी होईल. देहशुद्धीला नंतरची किंमत आहे, पहिले मन. मग तो धर्म म्हणजे मन, म्हणजे तो विवेक. मग ते रामचंद्र समोर असताना पशुसारखा आपण असतो. जर धर्म विवेक नसेल आणि धर्म नसेल तर आपण पशुवत आहोत. मग वालीवध आणि मग पशु असून धर्म कसा बरं. मग वालीवध आणि हा जर पशु आहे, मग पशुला मारून धर्म कसा स्थापित करतायत रामचंद्र? पशु आहे ना तो समोरचा. पशुला मारून धर्मस्थापना कशी होते? तर आचार्य म्हणतात धर्म म्हणजे विवेक आणि मर्यादा आणि कर्तव्य बुद्धी. विवेक, तिसरी गोष्ट विवेक, मर्यादेत राहिलं पाहिजे आणि कर्तव्य बुद्धी. आपली कर्तव्य बुद्धीने कार्य केलं पाहिजे. आपण मर्यादेत असलं पाहिजे आणि त्याच्याजवळ विवेक पाहिजे. आता वालीमध्ये विवेक होता का? नव्हता. मग तो त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय झाला. मारावंच लागणार आहे त्याला, कारण त्याच्याजवळ विवेक नाही. त्यांनी आपल्या भावाची स्त्री चोरली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, भावाला हाकलून लावलाय. तो चांगला जीव आहे खरं तर, त्याला जर हाकलून लावलं तर मग तो विवेक, मर्यादा, कर्तव्य बुद्धी कुठे आहे त्याच्याजवळ? मग या तीन गोष्टी नसल्यामुळे आणि राज्यधर्म भंग केलाय, मर्यादेचं उल्लंघन केलाय, इतक्या सगळ्या गोष्टी केल्यावर धर्म म्हणजे त्याला मारलं तर अधर्म कसा? आणि त्यांनी आधीच सांगितलं की देह कोणताही असो, पशु असो, मनुष्य असो, वानर काही असो, पण जो विवेकहीन असेल तर तो अधर्म आहे. मग या ठिकाणी त्यांनी किती अधर्म केलाय. मग अधर्म केल्याबरोबर याची नोंद होते. प्रत्येक गोष्टीची याची नोंद खूप सुंदर होते. हळूहळू जर उलगडत गेलो ना तर याची नोंद कशी होते हे सुद्धा कळतं. मग हे राज्यभंग, मग हा विवेकाचा नाश आहे. त्याच्याजवळ वानर तो कोणत्याही योनीत असो पण त्याच्याजवळ विवेक नाही. त्यांनी त्याच्या भावाच्या बायकोला त्यांनी जबरदस्ती जवळ ठेवलाय. मग या सगळ्या गोष्टींमुळे तो विवेक नसल्यामुळे, विवेक नसलेला पशु असो की मनुष्य असो तो अधर्मच आहे. त्या अधर्माचं संपवणं हे सत्याचं कामच आहे. त्यामुळे रामचंद्रांनी वालीला मारलं. वाली वदना खल निर्दालन. वालीचा वध नाही, हा खल निर्दालन आहे असं शंकराचार्य सुद्धा. म्हणून राम म्हणतात तो वानर होता म्हणून नाही मारलं मी, तो पशु होता म्हणून नाही मारलं, तर तो विवेकहीन होता म्हणून मारलं. तो विवेकहीन होता म्हणून मारलं आणि तो धर्माधिकारामध्ये कमी पडला म्हणून मारलं. अन्यथा मी कशाला? मग सुग्रीवाचं जसं प्रेम आहे, सुग्रीवाला जसं मित्रत्व केलं तसं मी यांना सुद्धा मित्र केलं असतं, पण याला मी मारलंय. मग हे का मारलं याचं उत्तर हे समजायला पाहिजे. जर ज्ञान घेतोय आपण तर ह्या गोष्टी समजायला पाहिजे. कोणताही आरोप करताना कोणती एखादी गोष्ट घडली आहे तर ती का घडली हे समजायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं. मग आचार्य यावरती म्हणतात आहे धर्मन्न मानव देहात भवती धर्म विवेक संभवहा. म्हणजे धर्म देहासाठी नाही, बुद्धीसाठी आहे. जय जय रघुवीर समर्थ. बुद्धीसाठी धर्म आहे. देहानी मी जरी म्हटलं की चांगलं काम करते, देहानी समजा गंगेचं स्नान झालं, आता त्यांनी म्हटलं परमोपशांती 7 तीर्थवर या मणिकर्णिकापर्यंत जायचंय, शंकरापर्यंत, तर ते म्हणतात की देहानी कर्म करून फायदा नाही. देहानी केलेलं कर्म ती साधना असू शकते, ती पायरी असू शकते, पण धर्म देहासाठी नाही, बुद्धीसाठी आहे. आणि बुद्धीमध्ये विवेक असला पाहिजे. आणि तरच मग बुद्धीमध्ये त्याच्या काय होतं, प्रत्यक्षात त्याचं कर्मही वाईट होतं आणि त्याच्या बुद्धीमध्ये तर कोणत्याही त्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलंय. मग असं एखाद्या जीवानी जर केलं तर त्याला रामबाण लागणार हे निश्चित आहे. सत्याचा बाण त्याला लागणार, कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. तो धर्म नाही. धर्म कोणता? जो विवेकाने वागतो, जो आतमध्ये असलेल्या भगवंताला ओळखून कर्म करतो. आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम. हे तर वाक्य अगदी या महाशिवरात्रीपर्यंत पाठच झालं पाहिजे. आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. झोपलो तर समाधीसारखं वाटलं पाहिजे. इतक्या तरल भावना जर मनामध्ये असतील तर तो विवेक आहे, तो धर्म आहे. आणि त्याच्यानंतर माणूस तसं काही वागूच शकणार नाही, कारण मनामध्ये कुणाला साठवलंय? गुरूंना किंवा त्या रामतत्वाला, सत्याला. मग आता हे झालं देहासाठी नाही, बुद्धीसाठी आहे. मग तो बुद्धीने वाईट असल्यामुळे रामांनी मारलं. तो वानर होता म्हणून नाही मारलं, त्यांनी अधर्म केला म्हणून त्याला मारलं. हा दुसरा खंडन केलं आणि त्या गोष्टीला आचार्यांनी सुद्धा पुष्टी दिली. आता
मग राम शिकारी आहेत का? राम शिकारी आहेत का हा पण प्रश्न आहे. त्यांनी मारलं ना बाण आणि झाडाच्या आडून मारलं. मग हा आक्षेप आहे त्यांच्यावर की झाडाच्या आड. मग त्याचं एक उत्तर आपण काल घेतलं की अविवेकाच्या समोर रामचंद्र येत नाहीत. पण दुसरं पण आहे, हे तर शिकारायचं कृत्य आहे मारणं. मग हे शिकारायचं कृत्य, मग ते ही दृष्टी देहावर अडकली. मग ते म्हणतात आहे की देहावर अडकलं शिकारी म्हटलं तर बुद्धीवर नाही. कारण त्यांनी देहाला मारलंय आणि त्याला मुक्त केलाय, मुक्त आत्मा झालाय आणि त्यांनी देहाला मारलंय. ब्रह्मसूत्र काय म्हणतो, धर्मो न देहकृते ज्ञेय बुद्ध्याधिकार एवस. बुद्धीला त्यांनी तसंच ठेवलंय, देहाला मारलंय. कारण त्यांनी शेवटी आत्म्यांनी समर्पण केलंय की रामचंद्रांना. त्यामुळे देहाचं काही झालं तरी त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे हा शिकारी ठरलाय का राम? नाही. शिकारी ठरून त्यांनी मुक्त केलाय, म्हणजे तो दंड सुद्धा त्यांना मुक्त करणारा ठरला. देहाला मारलं. कसं मारलं? कारण देह अविवेकी वागला, म्हणजे बुद्धीमध्ये अविवेकी असल्यामुळे देह संपला. मग त्याला शिकारी कसं म्हणणार? धर्म हा क्रियेवरून ठरत नाही. धर्म हा क्रियेवरून ठरत नाही, तो बुद्धीचा अधिकार आहे. तो बुद्धीचा अधिकार आहे, हे आपण बोललो. मग शिकारी कोण? मग आता शिकाऱ्याचं वर्णन पाहिजे की नाही आपल्याला. शिकारी कोण आहे? शिकारी असतो तो, त्याचं शिकाऱ्याचं पहिलं लक्षण काय असतं? आता रामचंद्र आहेत का त्याच्यात कळेल आपल्याला. मग तो धर्म आचार्य सांगतील. शिकारी कोण असतो? शिकारी असतो जो स्वार्थाने असतो, की त्याला एखादं हरिण मारायचंय, स्वार्थ आहे त्याचा, की त्याला मारून त्याचं काहीतरी करायचंय, हा स्वार्थ आहे शिकाऱ्याचा. आपल्या रामचंद्रांचा हा स्वार्थ आहे का? हा नंतरचा मुद्दा आहे, पण आधी स्वार्थ असतो. मग त्याच्यात त्यांना भोगायचं असतं, एक तर त्या व्यक्ती ते मारलेल्या गोष्टीला ते अन्न म्हणून सेवन करायचं असतं, किंवा आनंद घ्यायचा असतो मारल्याचा, की मी या पशुला मारलं, या पशुला मारल्याचा आनंद, किंवा त्याचं अन्न सेवन करायचंय, त्याचा भोग घ्यायचाय, किंवा इतरांना सांगायचंय की मी याला मारलं. या तीनही गोष्टी रामचंद्रांमध्ये नाही आहेत. ते भोगासाठी मारतायत त्याला? नाही. ते अन्न म्हणून मारतायत? नाही. ते आनंदासाठी मारतायत? अजिबातच नाही. जय जय रघुवीर समर्थ. मग शिकारी कसे? ते शिकारी कसे? जर त्यांनी भोगासाठी मारलं नाही, त्यांनी अन्नासाठी मारलं नाही, जर त्यांनी आनंदासाठी मारलं नाही, तर ते शिकारी कसे ठरतील? शिकारी म्हणजे भोगासाठी, अन्नासाठी आणि आनंदासाठी मारतात. मग असं शिकारी रामचंद्र आहेत का? नाही. मग तरी त्यांनी मारलं, मग त्यांना शिकारी कसं म्हणता येईल? शिकारी ह्या तीन गोष्टी पूर्ण करतो तेव्हा मग हे अधिकार आणि दुसरी गोष्ट, अधिकार नसताना आणि करुणा न्यायाचा अभाव जर असेल तर ती शिकार ठरते. आपल्याला जो शिकार करतो किंवा जो पशूंना मारतो त्यांच्यामध्ये करुणा असते का? करुणेने मारतात का ते त्याला? की फार आपल्या मनामध्ये जर करुणा असेल तर आपण कोणाला चापट सुद्धा मारू शकत नाही, तर जीव घेण्याचा प्रश्नच नाही. मग रामचंद्रांच्या मनात करुणा आहे. शिकाऱ्याच्या मध्ये ती करुणा नसते, म्हणून तर ते धडाल बाण मारतात. मग याच्यातला एकही गुण रामामध्ये नाही आहे. उलट राम असे आहेत की जीवाला मुक्ती देणारे आहेत. आता आपण देव म्हणून जरी वेगळं धरलं तरी रामाची वृत्ती काय आहे? रामाची वृत्ती करुणामय आहे. त्यांना आवडत नाही मारायला, त्यांना मारत नाही, उलट जीवाचा मोक्ष द्यायचा आहे त्यांना. मग त्यांना शिकारी कसं म्हणता येईल आपल्याला? म्हणजे ते शिकारी नाहीतच, कारण त्यांनी भोगासाठी मारलं नाही, त्यांनी अन्नासाठी मारलं नाही, त्यांनी आनंदासाठी मारलं नाही, आणि त्यानंतर त्यांनी अधिकार नसताना मारलं. अधिकार आहे त्यांचा, ते तसे नाही म्हटलं तरी वनवासात जरी आले तरी राजा आहेत. ते सगळ्यांचं पालन करण्याची जबाबदारी नाही म्हटलं त्यांच्या मुळातच आहे. म्हणजे ते पालन करते असून सुद्धा मारतायत, म्हणजे काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे ना. म्हणजे ते मारतायत कशासाठी? काहीतरी विशेष स्थापित करायचं आहे म्हणून. त्यांना मारायचा अधिकार नाही असं नाही, ते राजा आहेत. इकडे शिकाऱ्याला तो अधिकार नसतो, चोरून चोरून मारतात, कुणाला कळलं नाही म्हणून असे शिकारी आहेत का रामचंद्र? अजिबातच नाही. म्हणजे त्यांनी मारलं, म्हणजे या पाचही गोष्टी त्यांच्या नव्हत्या तरी त्यांनी मारलं, म्हणजे ते शिकारी कसे? बरं, वाली हा पशु होता म्हणून मारलं का? अजिबातच नाही. ज्याच्याजवळ विवेक नाही असा मनुष्य सुद्धा रामांनी मारलाय. म्हणजे राक्षस रूपात मनुष्य जो रावण आहे तो सुद्धा मारलाय. कितीतरी लोकांना मारलाय मनुष्यांना ज्यांच्याजवळ विवेक नाही. म्हणजे विवेक ही महत्वाची गोष्ट रामचंद्र बघतात, की पहिल्यांदा बघतात याच्याजवळ विवेक आहे का, मग तो पशु असो की मनुष्य असो. आणि विवेक असेल तर पशुला सुद्धा सांभाळून घेतात, आणि विवेक नसेल तर मनुष्याला सुद्धा मारतात. जय जय रघुवीर. म्हणजे महत्वाचं काय? विवेक. आणि हेच आचार्य म्हणतात आहे की ज्याच्याजवळ विवेक आहे ते धर्मापर्यंत जाऊ शकतात, ते धर्म आहे. मग धर्म पटतोय की नाही रामाच्या या उदाहरण? असे सगळ्या गोष्टीतून धर्म. पण रामचंद्रांचा आपण काय शोधू शकतो?
कारण रामचंद्र मानव अवतारात आहेत ना, देहरूपात, त्याच्यामुळे ते जे करतात ना त्याच्याशी आपण एकमेकांना टाळू शकतो. कृष्णाच्या बाबतीत तसं होत नाही, पूर्णावतारात असल्यामुळे तेही त्याच्याचसाठी करतात, पण त्यांच्या हातामध्ये अगाध लीला शक्ती करून ते करतात. रामचंद्र आपला विचार करून नररूपात असल्यासारखे वागतात, म्हणून त्यांचं उदाहरण धर्मासाठी अगदी स्पष्ट होतं. मग असं वागल्यावर जो अविवेकी असेल त्याला जर आपण काही इजा केली तर रामचंद्र आपल्याला पाप देणार नाही, ह्याची पण खात्री पडते. आणि एखादा अविवेकी असेल आणि त्याला जर आपण काही केलं तर बाकी त्याची शिक्षा सुद्धा रामचंद्र आपल्याला देतील. जय जय रघुवीर हा एक मोठा पायंडा या गोष्टीमधून कळतो. गोष्टी म्हणजे या प्रसंगातून कळतो. गोष्ट तर खूप मोठी असते, अगदी रुमेबद्दलही बोलायचं ठरवलं तरी खूप आहे. पण सध्या आपण आता आचार्य म्हणतात या ठिकाणी, स्वार्थ हिंसक शिकारी धर्महिंसक नृपहा. आता ते म्हणतात ते अधर्मे स्थित नारी ग्रहणेनं क्षत्रिय विधिर स्थिती, म्हणजे अधर्मात गेलेला विवेक हरवलेला व्यक्ती क्षत्रिय न्यायास प्राप्त नाही. म्हणजे जसा वालीच्या बाबतीत आपण म्हणतोय की वालीने अधर्म केला, अरे आपल्या भावाच्या बायकोला पळवलाय, आणि तेच रामचंद्र. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काल कळली की रामचंद्रांना हेच दुःख आहे की त्यांची सीता गेली आहे, आणि सीतेला शोधायला आलेले असताना आपलं दुःख बाजूला ठेवून जर तो व्यक्ती दुसऱ्याला दंड देतोय म्हणजे त्याचं मन किती मोठं आहे. मुळात मारायचं नाही, ते करुणा आहे त्यांच्यामध्ये, जे शिकाराच्या मध्ये नसते. म्हणजे त्यांना आपण शिकारी म्हणू शकत नाही, दंड देणारे सुद्धा म्हणू शकत नाही. त्यांची इच्छा आहे या जीवाचं कल्याण व्हावं, या जीवाचं कल्याण व्हावं असे रामचंद्र असल्यामुळे शिकारी सुद्धा त्यांना आपण म्हणू शकत नाही. बरं, तिसरी गोष्ट आता, समोर समोर का युद्ध नाही याचं काल उदाहरण पाहिलं. अविवेकाच्या समोर सत्याला यायची गरजच नाही. अविवेकाच्या समोर आता म्हणलं युद्धम समम तत्र भवेत यत्र धर्म समता, ज्या ठिकाणी धर्माची समता आहे त्या ठिकाणी समोरासमोर मी येणार. काल कुत्र्याच्या गोष्टीप्रमाणे कुत्र्यांनी जरी शर्यत लावली तरी वाघ उठतच नाही. तो म्हणतो मला गरजच काय सिद्ध करायची, कारण मी जे करणार आहे यांच्यापेक्षा मी श्रेष्ठच आहे, म्हणून या अविवेकी वालीच्या समोर येण्याची मला काय गरज आहे, असं आपण अर्थ काढायचा. रामचंद्र कसे येतील अविवेकाच्या समोर, तो अविवेकाचा पुतळा आहे वाली म्हणजे. मग ह्या गोष्टी कळल्या. अधर्माशी समोरून युद्ध धर्माचा नाश आहे. अधर्माच्या समोर येऊन जर त्याचंच पात्रता कमी करणं धर्माचा नाश आहे. आणि रामचंद्र म्हणजे धर्म आहे. मग धर्म असल्यामुळे ते वालीच्या समोर आले नाही. त्यांनी अगदी मोठ्याने गर्जना केली, रामचंद्रा समोर या, समोरून मला मारत नाही, तुम्ही घाबरता का. ते म्हणे मला हे काही सिद्ध करायची गरज नाही, सरळ सोडला बाण आणि मारला, कारण मला तुझ्या समोर येण्याची गरज नाही. मग हा धर्म आहे. धर्म कुठे सापडतो या ठिकाणी आपल्याला, धर्म आहे. एकच उदाहरण आहे रामायणातलं, बाकी तर आपण कितीतरी मनाने विचार करू शकतो. नंतर आता मुद्दे कोणते कोणते, त्यातलं महत्व, धर्मरक्षणासाठी उपाय वेगळा असेल तर तो दोष ठरत नाही. धर्मरक्षणासाठी जर तो उपाय केला असेल वालीला मारायचा तर तो दोष नाही, आणि रामचंद्र दोष असूच शकत नाही रामचंद्रांमध्ये. हेच आचार्य पुन्हा पुन्हा सांगतात. नंतर आता बघा हा अधिकार आहे. हेतू काय आहे त्याचा, हेतू काय आहे त्यांचा, शिकाराचा हेतू स्वार्थ आहे, आणि रामाचा हेतू काय आहे, धर्म आहे. धर्माची स्थापना करायची, सुग्रीवाला यश द्यायचं आहे. कारण सुग्रीवाला, बरं त्यांना स्वतःला ते राज्य हवंय का नाही, त्यांना ते राज्य त्याच्या मुलालाच द्यायचं आहे वालीच्या. त्याच्यामुळे धर्म हा त्याचा महत्वाचा पाया आहे. कशाचा, शिकारी असताना सुद्धा. नंतर अधिकार काय आहे त्यांचा, अधिकार कोणाला, यांना अधिकार आहे का शिकाऱ्याला मारायचा अधिकार आहे. लोकांना विचारून मारतोय का तो, त्याचा स्वतःच्या अधिकार क्षेत्रात आहे का त्याला मारणं. पण रामांच्या क्षेत्रात आहे तरी सुद्धा तो राजधर्म आहे म्हणून त्यांनी केलाय. किती मोठी गोष्ट कळते. नंतर लक्ष काय आहे त्यांचं, निरपराधांना मारणं हे लक्ष शिकारायचं. निरपराधांना मारतात ह्यांच्या आनंदासाठी, कारण त्याचा आनंद स्वार्थ या सगळ्या गोष्टी त्यांनी बरवटलेल्या आहे. मग ते निरपराधांना मारतात. हे कोणाला मारतात, अधर्मीला मारतात. हे अधर्मीला मारतात. शंकराचार्यांच्या शब्दांना अगदी जोडून शब्द आहेत सगळे. अधर्मी लोकांना मारतात. ह्यांची बुद्धी कशी आहे, शिकाऱ्याची बुद्धी तामस आहे. किती मुद्दे मिळतात. शिकाऱ्याची बुद्धी तामस आहे आणि रामचंद्रांची आता सत्वगुणाच्याही वरची गोष्ट आहे, ती सात्विकाच्याही वरची. म्हणजे सात्विक म्हणजे मी दुसरं चांगलं करावं ही माझी इच्छा आहे. सात्विक म्हणजे त्यांची जीवाचं कल्याण व्हावं ही इच्छा आहे, म्हणजे सात्विकच्या कितीतरी वरती आहे. आणि हा तामस आहे. जो शिकारी आहे तो, आणि तामस म्हणतात तुम्ही, शिकारी म्हणता रामचंद्रांना. आचार्य म्हणतात यांना रामचंद्र म्हणजे धर्माचं उदाहरण घेतल्याशिवाय पटणार नाही ना. नंतर फल काय आहे त्याचं, शिकारी काय काय फळ भोगतात, ते फळ भोगतात भोग. त्यांना भोग घ्यायचा आहे, आनंद दाखवायचा आहे सगळ्यांना की मी अशी अशी शिकार केली, आणि यांचं लोकसंरक्षण आहे.
मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावर राम आपल्यासोबत आहे म्हणजे धर्म आहे का अधर्म आहे हे आपल्याला विवेकाला कळून घ्यायचं आहे स्वतःच्या आतल्या. म्हणून त्यांनी आधीच म्हटलं तो पशु असो का मनुष्य असो, विवेक ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ राम म्हणजे सत्य दिसेल. आचार्य म्हणतात अद्वैतापर्यंत जायचं असेल तर तुला ओळखावं लागेल हे धर्म आहे का अधर्म आहे. रामचंद्र कोणाच्या सोबत उभं राहतात. म्हणून आचार्य अंतिम निष्कर्ष सांगतात, काय म्हणतात बघा, रामो न हिंसकः रामो धर्म संस्थापकः. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी म्हटलंय राम हिंसक तर नाहीच, उलट धर्मस्थापक आहे. त्यामुळे वालीचा वध झाला. एक वालीची गोष्ट आपल्याला किती गोष्टी देऊन गेली, किती धर्म देऊन गेली. आणि नुसतं रामांचं उदाहरण ऐकण्यापेक्षा आचार्यांच्या तोंडून ते पटवलं, त्यामुळे आपल्याला ते अधिकच पटलं. आणि असं वाटलं की अरे हा धर्म आहे. तर अशा दृष्टीने रामचंद्र विचार करतात, शिकारी नाहीत ते. अजिबात शिकाऱ्याचा एकही गुण रामचंद्रांमध्ये नाही. धर्म संस्थापनेचा, सात्विकतेचा उत्कर्ष, परमोत्कर्ष म्हणजे राम आहेत. जीवाचं कल्याण करणारे राम आहेत. आणि ते कसले कोणाला मारतात. आणि आपण त्यांना म्हणतो वालीवध केला. म्हणून वालीवधना खल निर्दालन, खलाचं निर्दालन केलं. त्यावरती एवढं मोठं भाष्य झालं आचार्यांचं. नंतर आता आणि मग म्हणलं हिंसा नाम तत्र नास्ती यत्र लोकहित क्रिया. ज्या ठिकाणी लोकहिताची क्रिया आहे, ज्यांचा हेतू शुद्ध आहे, ज्यांचा विवेक जागृत आहे, ती क्रिया म्हणजे धर्म. मग क्रिया आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा, म्हणजे आपण जी क्रिया करतो ती या 3 गोष्टींवर जर असेल तर तो धर्म आहे. म्हणजे रामांचं उदाहरण घेण्याचं कारण तो धर्मावतार आहे म्हणून, सत्यावतार आहे म्हणून. कृष्णामध्ये त्या गोष्टी आपण लागू करू शकत नाही स्वतःला, कारण त्याच्या लीला आहेत, ह्यांची कृती आहे. आणि कशी कृती असली पाहिजे, धर्मासारखं आचरण पाहिजे. कृष्णासारखं आचरण केलं तर चालणार नाही. म्हणून रामाचं उदाहरण एक प्रसंग फक्त आपण घेतलाय. त्यातला अंतिम सूत्र काय आहे की शिकारी देहाने मारतो, राम अधर्मालाच मारतो. त्यांनी शिकाऱ्यांनी देहाला मारलं आणि रामचंद्रांनी जो बाण उगारला तो अधर्माला मारला. आता अधर्म काय हे जर या बाणातून समजलं, मग आचार्य काल म्हणाले की समजलं म्हणजे तिथे थांबू नका. समजल्यानंतर रामांचा अनुभव आतमध्ये घ्या. म्हणजे सत्याचा अनुभव घेतला तर तो विवेकी शिडी ठरते, विवेकी शिडी. म्हणून त्यांनी म्हटलं वाली मारला गेला नाही, वाली मारला गेला नाही, नष्ट झाला. वाली मारला गेला नाही, नष्ट झाला. कारण देहाला तशी काय किंमत आहे. पहिल्या दिवशीपासून आपण विचार करतो देहाला तशी किंमत नाही. मग आपण म्हणतो शरीरात जो विचार करतो तो पशु असतो, तसा तो पशु प्रत्यक्षही पशु होता आणि शरीराचा विचार केला म्हणूनही पशु होता. मनामध्ये जो विचार करतो तो मनुष्य, मनामध्ये जो राहतो सगळ्यात स्थित मनुष्य, बुद्धीत असतो तो विद्वान असतो आणि आत्म्यामध्ये जो स्थिर होतो तो ज्ञानी असतो. या 4ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी रामचंद्र आणि वालीमध्ये आपण एकमेकांच्या संबंधात शोधू शकतो. ह्यामधले सगळे उलट गुण रामांमध्ये आहे आणि याच्या सगळ्या अपोजिट गुण वालीमध्ये आहे. म्हणून वालीला झाडाच्या आडून मारलं. इथपर्यंत ती कालची गोष्ट आज संपली आचार्यांच्या शब्दांमधून. मग आता हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी कोणाला राज्य दिलं? राज्य दिलं आहे आपल्या अंगदाला. अंगदाला राज्य दिलं. मग रामचंद्रांचा विचार बघा किती मोठा आहे. ज्याच्या वडिलांना मारलं त्या अंगदाला राज्य दिलं. आता त्यामध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. ज्ञानोत्तर साधना म्हणजे तो चांगलाच आहे. त्याला हे माहिती आहे की त्याला नाही द्यायचं दोष. म्हणजे वालीला मारलं म्हणजे संपलं, पण त्याचं काही चांगलं प्रारब्ध आहे ना. त्याचं काय चांगलं प्रारब्ध आहे? त्याला चांगला सुपुत्र आहे, सुपुत्र आहे त्याचा अंगद. मग त्याचं जे प्रारब्ध आहे त्याला वचन देतात राम. असं आहे का शिकारी? त्याला वचन देतात तू काळजी करू नको, तुझ्या मुलाला मी किष्किंधेचं राज्य देतो. 2 ठिकाणी राम वेगवेगळे दिसतात. मला राज्य नको, कल्याण तर तुझंही करतो मारून, आणि तुला जी तळमळ लागली आहे की राज्याचं, तुझ्याच मुलाला राज्य देतो. तो ज्ञानी आहे, तो चांगला आहे. रामचंद्रांना माहिती आहे तो धर्मचारण करणार आहे. रावणाच्या समोर उभा राहिलाय ताकदीने, आत्मविश्वासाने. जिथे आत्मविश्वास आहे तिथे रामचंद्र आहेतच. मग त्यांनी सांगितलं तुझ्या मुलाला राज्य देतो. ज्ञानोत्तर साधना अंगदाची जी आहे ती ज्ञानेन विनिवृत्तेपि देह प्रारब्ध कर्माणि साधनाभ्यास योगेन लोकसंग्रह एवही. म्हणजे तुझं जे संपवलं ना सगळं, आचार्य म्हणतात बरं की तुझं संपवलं, तुला संपवलं, पण तुझ्यामध्ये असलेलं जे तत्व आहे मुलाजवळ ते मी जागृत ठेवून किष्किंधेचं राज्य दिलं. ह्याला म्हणतात राम, ह्याला राम म्हणतात, ह्याला धर्माचरण म्हणतात आणि ह्याला आचार्यांचं समजवणं म्हणतात. आचार्य म्हणतात आहे की ज्ञानोत्तर साधना कशी असते, त्याची साधना होती काय. बघा आपणही जरी विचार केला तर आपल्यामध्ये काही सत्वगुण आहे, काही रजोगुण आहे, काही तमोगुण आहे.
मग तमोगुणाला आणि रजोगुणाला संपवलं, पण सत्वगुण शिल्लक आहे ना आपल्याजवळ. मग त्या सत्वगुणाला पुढे नेण्याचं काम सुद्धा रामचंद्र करतात. प्रारब्धाचा बदल त्याला इतकी शांती देतात, तुझा मुलगा चांगला आहे, तुझे पूर्वपुण्य आहे, त्याच्यामुळे तुझ्या मुलाला मी किष्किंधेचं राज्य देतो. मग त्यांनी सांगितलं, ज्ञानेन विनिवृत्तेपि देह प्रारब्ध कर्माणी साधनाभ्यास योगेन लोकसंग्रह एवही. त्याच्यापासून लोकसंग्रह होईल, लोकांना फायदा होईल, लोकांचं कल्याण होईल. जिथे तिथे मी नाही, जिथे जिथे मी धर्मस्थापना करणार नाही. जिथे जिथे धर्मस्थापना करण्यासाठी योग्य व्यक्ती असेल, त्या योग्य व्यक्तीला मी त्या त्या ठिकाणी बसवतो. तेच विभीषणाच्या बाबतीत केलं. पूर्ण रामायण आपण आचार्यांच्या तोंडून ऐकू शकतो, पण आपल्याला शंकरापर्यंत जायचं आहे. त्यामुळे एकच प्रसंग घेतोय की त्या ठिकाणी जर त्यांनी विचारलं की तुझे चांगले गुण जे आहेत ते ज्ञान पुढे जाणार आहे आणि लोककल्याण होणार आहे. मग लोककल्याण होणार म्हणून जो लोकसंग्रहासाठी कर्म करतो. आता वडिलांचा तर अनुभव आला की वडील अधर्मानी वागल्यामुळे असा नाश होतो आणि मुळातच त्याच्याजवळ ज्ञान आहे, तो मुळातच रामचंद्रांना आवडलेला आहे. त्याच्यामुळे रामचंद्रांनी स्वतः त्याला किष्किंधेचं राज्य दिलंय. असा हा शिकारी. आपण तर त्याला नाविक म्हणतो, नाविक रामराया. असे रामराया त्यांच्या समोर आले. वालीचं सुद्धा किती भाग्य. आणि ते समजण्यासाठी आचार्य पुन्हा म्हणतात, समजलं तरी चालणार नाही बा, ही अविद्या आहे. समजलं ना तसं वागा, अनुभव घ्या रामांचा. राम कुठे कुठे तुम्हाला सहाय्य करतात, कसे कसे सहाय्य करतात. तुम्ही संपले तरी तुमच्यामधलं सत्वगुण पुढे नेतात आणि राज्याला बसवतात. म्हणजे एकही गोष्ट वाया जाणार नाही पेरलेली, ह्याची सुद्धा आम्ही आचार्य या ठिकाणी देतात. किती गोड आहे ही संकल्पना. एका विषयावरती एवढे धुमारे. नंतर त्यांनी म्हणलं, लोक अंगद राज्यपदावर असूनही साधना टिकवतो, हा न्याय केलाय रामचंद्रांनी. आणि कोण म्हणतं रामचंद्रांनी वालीला मारलं? आचार्य म्हणतात. म्हणजे यातून आपल्याला आणखी काही गोष्टी समजतात. स्वतःला आपल्या आपल्या साधनेप्रमाणे, आपापल्या विचाराप्रमाणे आपल्याला आणखी गोष्टी समजतात. आता त्यांनी म्हटलं, तो राजा झाल्यावर तो साधक कसा म्हटला त्यांनी, कारण कसं काय त्यांनी पुढे नेलं अंगदाला, का नेलं? कारण दूरदृष्टी आहे रामचंद्रांची, की हा तसा आहे हे मला माहिती आहे. म्हणजे आपण जे करतो ते रामांना सगळं माहिती आहे, कारण त्या अंतस्थ हृदयातच आहेत ना विवेक, आणि हृदयामध्येच बसलेले असल्यामुळे सगळेच हिशोब आहे त्यांच्याजवळ. ते म्हणे हा साधना करणार आहे. कशावरून साधना करणार आहे तो साधक? कशावरून आहे? अंगद कशावरून? कारण त्याच्यामध्ये राजधर्मही आहे आणि ब्रह्मज्ञानही आहे. कारण वडिलांचा अनुभव घेतलाय आणि स्वतः साधना केलेली आहे. ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे कोणतं? मी कोण आहे याचं ज्ञान ज्याचं जवळ आहे त्याला राज्यावर बसवायलाच पाहिजे, कारण तो स्वतःसोबत इतरांचं सुद्धा कल्याण करतो हे रामचंद्रांना माहिती आहे. मग अशी साधना करणारा मग आता आचार्य म्हणतात या ठिकाणी, न राज्यम ज्ञान विघ्न स्यात् न ज्ञानम राज्य नाशकम विवेकयुक्त चित्तस्य उभयम साधनम भवेत. एकदा अशा व्यक्तीला जर आपण राज्यावर बसवलं तर ज्ञानही आहे आणि राजधर्मही सांभाळणार आहे आणि ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे ह्यांनी जी शिकार केली अशी शिकार जरी त्यांनी केली तरी तर राजधर्म ठरणार आहे. ह्याची शिकवण रामांनी त्याला दिली आहे. मग इतकं विवेक, ज्ञान, वडिलांची पुण्य, त्यांच्यातले चांगले गुणच मुलाला मिळतात ना. त्या चांगल्या गुणांना म्हणजे रामांनी त्याला शेवटपर्यंत मुक्ती दिली. तू जरी गेला तरी तुझ्या मुलाला बसवतो आणि तुझा मुलगा माझ्या मनाला उतरलेला आहे, त्याला मी राज्य देतो. मग आता राज्य हे ज्ञानाला अडथळा ठरलं का? म्हणजे त्यांनी असं म्हटलं का राज्य दिल्यानंतर जो राजा असतो तो असाच असतो? जनक तर त्याचं उदाहरण आहे की राज्य असून सुद्धा ज्ञान संपन्न आहेत ते. मग राज्य हा अडथळा ठरत नाही. अंगदाला बसवलं विश्वासाने. जर आपण चांगलं वागत असू, जर आपलं धर्माचरण असेल, जर आपला विवेक असेल, रामचंद्र स्वतः सिंहासनावर त्यांनी बसवलंय, तसं आपल्याला पण सुद्धा मोठी गोष्ट देऊ शकतात. कारण की विश्वास आहे, जीवावरती विश्वास ठेवतात ते. आणि ते विश्वास म्हणजे हृदयात जर असतील तर जीवही तसाच वागतो. म्हणजे जसा राजधर्म आणि ब्रह्मज्ञान दोन्ही गोष्टी अंगदामध्ये त्यांना आधीच दिसल्या दूरदृष्टीने. आणि किष्किंधेचं राज्य दिलं. किष्किंधेचं झाल्यावर राज्य ज्ञानाला अडथळा ठरला का? नाही. ज्ञान राज्य नष्टही करत नाही. म्हणजे ज्ञान आहे म्हणून मला राज्य नको. आपण म्हणतो ना संन्यास संन्यास संन्यास. आचार्य सांगतायत बरं, आपल्यानी स्वतःच ज्यांनी संन्यास घेतलाय ते सांगतायत की राज्य अडथळा ठरत नाही, पण ज्ञान राज्य नष्ट करत नाही. पण विवेकयुक्त चित्तासाठी राज्य आणि ज्ञान दोन्हीही साधना ठरतात. जय जय रघुवीर समर्थ. राज्य असलं तरी साधना, नसलं तरी साधना, कारण ज्ञान आहे, विवेक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रसंगामध्ये आचार्य आणि रामाच्या या प्रसंगातून आपल्या डोळ्यासमोर उघड होतात. इतक्या मोठ्या गोष्टी उघड होतात. मग आता त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला, संपत नाही, की युवराज पद का योग्य आहे त्याला.
त्याला योग्य काय आहे? अहंकाराच्या नाशानंतर, त्याचा अहंकार नाशा झाल्यानंतर युवराज का? की अहंकार क्षये प्राप्ते, अहंकार क्षये प्राप्ते पदम वा वनवासता. नंतर न विशेषो हि तत्वज्ञे सर्वत्र ब्रह्मदर्शनम. एकदा का जीवाचा अहंकार नाहीसा झाला, अहंकार अहंभाव, अहंकार म्हणजे वाईट अर्थाने नाही, अहंभाव, मी करतो. रामचंद्रांनी राज्य दिलंय त्याला, हे तर स्पष्टच आहे. मग आपल्यालाही समजा रामांनी एखादी गोष्ट दिली तर ती आमच्यामुळे नाही मिळाली, ती रामाच्या कृपेने मिळाली असं म्हटल्यावर अहंभाव संपला. हा अनुभव त्या ठिकाणी घ्यायचा आहे की अहंकार जर संपला, अहंकार क्षये प्राप्ते पदम वा वनवासता. पद मिळालं तरी आणि वनवासता मिळाली तरी. बघा, याचं उदाहरण रामापेक्षा जास्त काय असेल की ज्यांना राज्याभिषेक होणार होता दुसऱ्या दिवशी वनवासात गेले. काय फरक पडला त्यांना? ना राज्याचा, म्हणजे राज्यावर अवलंबून नाहीये ज्ञान. राज्य असलं काय किंवा नसलं काय, आम्हाला त्यांनी काही फरक पडत नाही असं रामचंद्रांनी स्वतःच्या वागण्याहून शिकवलंय. म्हणजे अहंकार क्षय प्राप्ते पदम वा वनवासता न विशेषे हि तत्वज्ञे सर्वत्र ब्रह्मदर्शन. सगळीकडे ब्रह्मदर्शन त्या किष्किंधा नरेशाला होणार आहे, अंगदाला. कारण त्याला अनुभव आहे, अहंचा नाश झालाय, रामचंद्रांनी दिलेलं सिंहासन आहे. त्यामुळे तो अहंकार नष्ट झाल्यावर राजपद असो का वनवास असो, ज्ञानीसाठी काहीही फरक उरत नाही. जसा जनक राजा आहे, जनक राजाची सुद्धा खूप परीक्षा घेतली आहे की एवढं मोठं राज्य भोगतो आणि संन्यासी कसा, संन्यस्त वृत्ती कशी, त्याच्यावरती तर किती मोठे आचार्यांचे श्लोक आहेत. या सगळ्या गोष्टी फक्त एका मुद्द्यावरून आपल्याला इतका गोष्टी आपण वाढवू शकतोय. मग ज्ञानीसाठी काही फरक नाही, म्हणून आपला हा जो कोण आहे अंगद युवराज होण्यासाठी पात्र आहे. मग असं म्हणलं, मग ज्ञान टिकवण्यासाठी साधना आवश्यक असते का? मग आता एकदा मिळालं राज्य आणि जर तो तसाच भोगत बसला तर चालेल का? तसं नाही, त्याच्यासोबत साधना आवश्यक आहे. मग ती साधना म्हणजे मनन, श्रवण, चिंतन, निजिध्यासन. हे राजपदावर जरी बसलं तरी त्यांनी ते केलं पाहिजे, ते स्थितीत राहायला पाहिजे. ती जेव्हा करेल नाही तर विसरल्यासारखं होतं. आपल्याजवळ खूप पुण्य आहे, पुण्याचा साठा संपल्यावर त्या गोष्टी संपलेल्या चालणार नाही. त्यामुळे त्याला राज्यपद मिळालं तरी सुद्धा रामांनी त्याला सांगितलं किंवा त्याला ते कळलं की एवढं मोठं राज्य मिळालं तरी सुद्धा मला ही सगळी साधना तशीच चालू ठेवायची आहे. किती मोठी गोष्ट केली आहे रामांनी, त्याला मारून त्याच्या मुलाला देऊन असा राजा दिलाय की जो साधना करतो, ज्याला ब्रह्मज्ञान असून सुद्धा तो निजध्यासनामध्ये राहतो, असा राजा दिला. ह्याकडे आपलं लक्ष आचार्य वेधतात की इतकं रामांचं लक्ष बारीक आहे. आणि तो प्रसंग काय फक्त रामायणातच घडला का? आपल्याही जीवाच्या बाबतीत घडतो, आपणही तो अनुभव घेऊ शकतो. हे चिरंतन तत्व शिकवतायत ना. मग चिरंतन तत्व शिकवायचं आहे, गोष्ट एक, प्रसंग एक, पण किती गोष्टी ह्यापेक्षा मी सांगते त्यापेक्षा कितीतरी गोष्टी आपल्या मनाला धुमारे फुटतात आणि आनंद आपण घेऊ शकतो त्या गोष्टीचा. म्हणजे अंगद हा ज्ञानी क्षत्रिय झाला, अंगद हा ज्ञानी क्षत्रिय झाला असं म्हटल्यावर मग आता शेवटचं आहे अंतिम सूत्र. या ठिकाणी आपण मोठी होतं पण आपल्याजवळ वेळ कमी असतो. अंतिम सूत्र सांगतात की अंगद युवराज असन साधक एव न भोगवान, तो भोगत नाही. मग रामचंद्रांनी जे केलं न भोगता मारलं जरी सुद्धा त्यांना पाप नाही. त्यांनी जी गोष्ट केली त्यांनी जीवाचं कल्याण आहे. मग अंगदानी सुद्धा तेच केलं की अंगद युवराज असन साधक एव न भोगवान ज्ञानात कर्म न त्याज्य कर्मात ज्ञानम न नश्यती. कर्मामध्ये ज्ञान संपत नाही, ज्ञानामध्ये कर्म संपत नाही. आपण म्हणतो हे सोडून द्यायचं का, सगळं ज्ञान आहे तर नाही, सोडायचं काहीच नाही. जनक नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारिखा, इतकं सुंदर सांगतायत अंगदावरून. अंगदावरती एवढा विशेष भर दिला आपण, तर अंगदामुळे आपल्या जीवाला किती काही गोष्टी कळल्या. पण पुन्हा त्या ठिकाणी ते म्हणतात आहे की कळल्यानंतर थांबायचं नाही, नुसतं कळणं अविद्या आहे. आता कळलं हेच तर खूप मोठी गोष्ट आहे, याचाच आनंद होतो जास्त की इतकं मोठं कळलं. अंगद कळला, रुमा वापस दिली आहे. सुग्रीव बिचारा जीव घाबरत होता, तो रामांना न घाबरता रामांनी त्याला सपोर्ट केला, सांभाळलं आणि त्याला सुद्धा त्याची बायको परत मिळवून दिली. किती कामं झालेत त्यांचे जीवाचे. त्या म्हणजे आपलं जे काही गेलं असेल, हरवलं असेल, ते सगळं सापडवून देण्याचं कार्य करतात विवेक असेल तर. इतकी गोष्टी आपल्याशी संबंध लावायचा प्रत्येक वेळी, कारण इतरांशी संबंध लावायचं कारणच नाही. आचार्य म्हणतात तुमचा संबंध तुमच्याशी आहे. मग असा विचार एका प्रसंगातून जर आपण केला तर पूर्ण ग्रंथ आपले असं गोष्ट म्हणून न राहता वाली वानर आहे का आणि सुग्री वानर आहे का आणि ते जांबवन असं काहीही विचार न येता जीव शिवाच्या मिलनासाठी हे सगळे सिंबॉलिक कथा आहेत असं जर म्हटलं तर आचार्य ते समजावून सांगतायत. आता समजलं ना
मग हे समजल्यानंतर तुम्हाला आता असं वाटेल की ज्ञानानंतर कर्म टाकणं आवश्यक नाही, ज्ञान मिळालं म्हणून कर्म टाकून दिलं आवश्यक नाही, जातो मी आता वनामध्ये संन्यास, नाही, अजिबात गरज नाही. जिथे आहे तिथे ज्ञानानंतर कर्म टाकणं आवश्यक नाही. कर्म करताना अहंकार मीपणा टाकणं आवश्यक आहे. म्हणजे मानावा राम सर्वदा करता, रामाचं उदाहरण घेतल्यामुळे राम जी कोणती आपली आराध्य दैवत आहे त्यांना मानून जर ते कर्म केलं, मग तेच पुन्हा आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम. माझ्या प्राणामध्ये, माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, ते गृह आहे. माझं झोपणं सुद्धा समाधी आहे. माझं प्रत्येक कर्म म्हणजे धर्मकर्म आहे. त्याचं सगळेच साक्षीदार आधी आपण द्वैतात विचार करू, रामचंद्र आहेत. अद्वैतामध्ये मीच माझं बघतो, हे आचार्यांना पुढे ते सांगायचं. शिव आणि जीव एकच आहे असं पुढे न्यायचं आहे त्यांना. सध्या द्वैताचा विचार जर करत असो आपण, तर माझ्याकडे राम बघतोय, म्हणजे माझ्याकडे राम बघत असताना मी साधं निर्माल्य खराब झालेलं फूल रामांना वाहीन का? जास्तीत जास्त चांगलं फूल उचलून त्यांच्या सगुण रूपाला देईन की नाही मी, जास्तीत जास्त चांगलं, तसं जास्तीत जास्त कर्म चांगलं करीन, त्यांनी सांगितलेलंच ऐकीन, ह्याच्या व्यतिरिक्त ऐकणार नाही. मग कर्म करताना अहंकार आणि मीपणा जर टाकला गेला तर युवराज, मग आता त्यांना जसं युवराज पद दिलं तसं जीवाला सुद्धा शांती, मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. तेच तर तीर्थ आहे. आणि त्याच ठिकाणी शांती जर असेल तर ते शांतीचं पद कोणाच्या याने मिळत आहे? सत्यामुळे मिळत आहे, धर्मामुळे मिळत आहे. आणि रामाचं उदाहरण घेण्याचं कारण एकच की ते धर्माचा अवतार आहे. मग युवराज पद हे बंधन नाही त्याला आता वाटत, त्याला ते बंधन वाटत नाही, अहंकार बंधन आहे. त्याला समजतं मी जर त्याचा अहंकार केला तर मी बाकी तो बंधनात अडकेल. आणि आता वडिलांचा स्वतःचा अनुभव असल्यामुळे आणि रामांनी स्वतः त्याला पद दिल्यामुळे आचार्य म्हणतात सगळ्याचा उत्तम मिलाप झाला आणि विवेक उत्पन्न झाला. मग इतका जर विवेक उत्पन्न झालाय त्याच्यामध्ये, तर असा राजा रामचंद्रांसारखंच राज्य करेल ना. असा जो राजा युवराज म्हणून बसेल तर रामचंद्रांसारखंच राज्य करणार आहे. त्यामुळे रामचंद्रांनी त्याला इकडे विभीषणालाही दिलंय, रावणाचं ओढून घेतलंय. पण रावणाचं जेव्हा ओढून घेतलं तेव्हा सुद्धा त्याला सांगितलंय लक्ष्मणाला, लक्ष्मणा रावणाजवळ जा. म्हणजे प्रत्येकातला चांगला गुण कधीही कुठेही वाया जात नाही. राम त्याची नोंद घेतात. राम म्हणजे सत्य, सत्य नोंद घेतं आणि त्याची नोंद घेतली ते जीवाला आणि त्या परमात्म्यालाच माहिती असते. हाच अद्वैत सिद्धांतापर्यंत नेणार आहेत आचार्य, की ह्याची नोंद तो घेतो आणि त्याचं फळ ह्याला मिळतं. हे जर त्याचं समाधान फळ असेल, त्याचं जर आनंद फळ असेल, तर ते रामचंद्रांची कृपा म्हणजेच त्या गुरूंची कृपा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम शांतमूर्ती. ती जी शांतमूर्ती डोळ्यांनी बघितली, ती डोळ्यांनी बघितलेली मूर्ती आत विराजमान झाल्यावरच तो आनंद मला मिळेल. ते दर्शनशास्त्र आचार्यांना या ठिकाणी स्पष्ट करायचंय. ते समजण्यासाठी फक्त एक केवळ उदाहरण म्हणून एक प्रसंग रामांच्या जीवनातला घेतला. बाकी पुढे आता हळूहळू कसं उकलतंय हे ज्ञान ते बघू. पण त्या ज्ञानावरही अवलंबून न राहता तो हेतू शुद्ध जो आहे त्या हेतूपर्यंत जर पोहोचलो तर ते रामचंद्रांचं कार्य म्हणजे धर्मकार्य विवेकांनी पूर्ण होईल. याबद्दल आपण आचार्यांनाच म्हणू आणि आचार्यांकडूनच अशी आशा करू की आम्हाला ती बुद्धी द्या आणि जेणेकरून आम्हाला हे सगळं तत्व दर्शनरूपाने आम्हाला कळेल आणि त्याचा जीवनामध्ये आम्ही स्वतः उपयोग करून घेऊ असं प्रॉमिस आपणच त्यांना द्यायचं आहे, दुसरं कोण देणार. त्यामुळे या ठिकाणी इथे थांबते. बाकीचा कथाभाग किंवा बाकीचा विषय उद्या बघू. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.